काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड बोलतायत, थेट तिकडे जातोय दिसली आणि त्या ठिकाणी ते पुन्हा शपथपत्र आणि लोकांमध्ये जो संभ्रमाचं वातावरण आहे, त्यामुळे आमचं त्यांना पहिलंच सांगणं असं होतं की हे जे प्रोसिजर आहे की तुमच्या माध्यमातून खाली तिथून जे आहे ते BLO लेवलला होतं आणि BLA पासून जे खालपर्यंत जनतेपर्यंत जातं ते जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्याबद्दलचा संभ्रमाचं वातावरण आहे। जनतेला जे आहे ते ही पूर्ण प्रक्रिया जी इलेक्शनची आहे ती पूर्ण स्पष्टपणे कळली पाहिजे आणि त्यामुळे जनतेचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे। ह्या दुबार याद्यामध्ये ज्यांची नाव आली, ज्यांच्यासमोर डबल स्टार आहे किंवा एक स्टार आहे, यांच्या बाबतीमध्ये ती लिस्ट जी आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे। ही दुबार नावं कोणाची आहेत, ज्याची त्यांनी आम्हाला सांगितलं की मुंबई महानगरपालिकेकडे ती नावं आहेत। आमचं म्हणणं आहे ती नावं ती आहे ती तुम्ही पटकन जी आहे ती आम्हाला दाखवली गेली पाहिजेत, लोकांसमोर ती नावं आली पाहिजेत की जेणेकरून त्या लोकांना समोर येऊन सांगता येईल की आम्ही या ठिकाणी राहतो, आम्ही या ठिकाणी राहत नाही। कारण आज अशी परिस्थिती आहे की दुसरं नाव कुठे हे कोणाला सध्या माहिती नाहीये आणि म्हणून आमचं म्हणणं असं या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं तर उद्या 3 वाजता मला वाटतं त्यांनी सांगितलं की मी महानगरपालिकेचे आयुक्त त्या ठिकाणचे सगळे अधिकारी यांच्याबरोबर उद्या 3 वाजता आमचे 2 रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी मागितलं की तुम्ही पाठवून द्या, मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि दुबार मतदार संदर्भामध्ये आज आम्ही मागणी केलेली आहे की याची जी आहे ती यादी डिक्लेअर झाली पाहिजे आणि 7 दिवसामध्ये एवढ्या लोकांना आयडेंटिफाय करणं किंवा यांना फाइंड आउट करणं फार कठीण आहे आणि म्हणून या संदर्भामधली जी पूर्ण लिस्ट आहे ती डिक्लेअर झाल्यानंतर आमचं असं त्यांना सांगणं होतं की या संदर्भामध्ये प्रबोधन करावं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्याच्याबद्दल त्या संदर्भामध्ये जाऊन खाली जे आहे ते त्या ठिकाणी जे खाली जे अधिकारी काम करतात का आम्ही बघितलं की या संदर्भामध्ये वॉर्ड ऑफिसरांना पण काही भरपूर प्रमाणामध्ये गोष्टी माहित नाही। आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगतोय की काय करणार, त्यांना सुद्धा काही गोष्टी माहित नाही, त्याबद्दल त्यांना एक प्रबोधन करावं असं आम्ही सांगितलं आणि या लिस्टमध्ये जी नावं आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय करणार, कलेक्टरांची काय भूमिका एकदा स्पष्ट तरी होऊन जाऊ द्या की तुमची भूमिका काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, तुम्ही कशी ही नावं आणणार आहात आणि ह्यांना कसं त्या ठिकाणी जे आहे ते मतदार जे आहे पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मदत करणार आहात। कारण आज पूर्ण किऑस झालंय की डबल स्टार वाली नावं शोध। आता सचिन सावंत साहेब सांगत होते की माझ्या बायकोचं नाव पण दुबार आलेलं आहे, म्हणजे शॉकिंग आहे, त्यांनी फॉर्म पण नाही भरला, मग दुबार नाव आलं कसं? आणि मग ती व्यक्ती जेव्हा मतदारांना जाईन तिला सांगितलं की तुमचं नाव दुबार आलेलं आहे, मग त्या व्यक्तीने तिथे लिहून देणं शपथपत्र आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे पूर्णपणे त्या मतदाराला जे कन्फ्यूज किंवा जे त्या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण किंवा एक टेन्शनचं वातावरण त्या ठिकाणी होईल जे बरोबर नाहीये। त्यामुळे आम्ही सातत्याने प्रश्न विचारत आहोत की ही दुबार नावं आली त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त या संदर्भामध्ये क्लिअर कट त्या ठिकाणी डायरेक्शन देतील का आणि ही दुबार नावाची यादी आम्हाला प्राप्त होईल का, जनतेला प्राप्त होईल का? 50 ते 60 हजार धारावीमध्ये मतदार जे आहेत ते बाउंड्रीच्या बाहेर झालेले आहेत किंवा त्यांची कन्फ्युजन आहे, तर त्याला कसा सुधार करू शकतो? फक्त धारावीच नाही तर दहिसरच्या काही ठिकाणी झालेले आहे, मी मधल्या काळात बघितलं की त्या अंधेरी पश्चिममध्ये झालेलं आहे, पूर्वेमध्ये झालेलं आहे, कांदिवलीमध्ये झालेलं आहे आणि या सगळ्या ठिकाणावर आम्ही तक्रार बघितली की म्हणजे वॉर्डमधल्या, आता अमीन भाई पण तेच सांगत होते त्यांच्यामध्ये पण आता तुम्हाला माहिती आहे की 9 वर्षापासून वॉर्डची कुठलीही रचना बदललेली नाहीये। खरं तर मला अपेक्षा आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक 3 महिन्यांनी जे आहे या मतदार याद्या डिक्लेअर व्हायला पाहिजे, पण जवळपास ऑक्टोबर 2024 पासून जर बघितलं तर कुठल्याही तऱ्हेची मतदार यादी डिक्लेअर झालेली नाही आणि त्यामुळे लोकांचं जे नावं आहेत ती एका विभागात, हा 9 वर्षापासून एक वॉर्ड आहे पण ह्याची नावं जी आहेत 7,000 ते 10,000 नावं एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेली आहेत। आज आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं की त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे आणि अशा तऱ्हेचं जर सुमोटो सुद्धा अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत किंवा अशा तऱ्हेची तक्रार आली तर त्या ठिकाणी तिथले असलेले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी कारवाई करायची आणि ती नावं जी आहेत त्या मतदारसंघात घेण्यासंदर्भामधलं मला वाटतं त्यांच्या माध्यमातून गाईडलाईन गेलेल्या आहेत। मी अपेक्षा करते की त्या संदर्भामधली कारवाई येणाऱ्या काळात होईल। यादी आपल्याकडे आता अमीन पटेल जे आमचे बोलतील आज एक मिनट थांबा। आज वर्षा गायकवाड़ मुंबई कांग्रेस की अध्यक्षा, उनके सामने ज्योति गायकवाड़, हम सचिन सावंत नगर सेवक स्टेट इलेक्शन कमिश्नर को मिले, वाघमारी जी को और उनके सहयोगी ककानी साहब को। 2 बहुत बड़े मुद्दे मुंबई के सामने हैं। हमारी इलेक्शन कमीशन से बिल्कुल यही मांग है कि मुंबई महानगर पालिका इलेक्शन फ्री, फेयर और ट्रांसपेरेंट होने चाहिए। 11,01,505 वोट दुबार बोल के जो इलेक्शन रोल है, ड्राफ्ट इलेक्शन रोल, उसके ऊपर डबल स्टार लगा के इन्होंने पब्लिक को दे दिया है। 11,01,505 वोट का तुम क्या करने वाले हो, कैसे करने वाले हो? मुंबई महानगर पालिका में असिस्टेंट कमिश्नर, एडिशनल म्यूनिसिपल कमिश्नर, कमिश्नर, डीएमसी, कलेक्टर, किसी को इसके बारे में कोई स्पष्ट उत्तर नहीं है। हम लोग लगातार पिछले 8 दिनों से हर ऑफिस में जा करके उनसे बात करते हैं, उनका कोई स्पष्ट उत्तर नहीं है।
कोई कहता है कि इलेक्शन वाले दिन फॉर्म भरा जाएगा, कोई कहता है कि हमारा BLO जाएगा, कोई कहता है कि उनको यहाँ पर बुलाया जाएगा। आज हमने इलेक्शन कमीशन से मांग की है कि ये जो 11,01,505 वोट दुबार नाम है, उसकी यादी पब्लिश होना चाहिए। हर एक व्यक्ति को मुंबई के अंदर वो यादी मिलनी चाहिए। किसका नाम अगर 2 स्टार लगा हुआ है तो वो सामने आना चाहिए और बताना चाहिए कि मेरा ये नाम है या नहीं है। इसके लिए ये यादी प्रसिद्ध होना बहुत ज़रूरी है और आम सामान्य साधारण वोटर को यादी मिलनी चाहिए। उन्होंने कहा है कि कल म्यूनसिपल कमिश्नर को, एडिशनल म्यूनसिपल कमिश्नर को, DMC को बुलाकर यहाँ पर मीटिंग लेंगे और इसके ऊपर चर्चा करके इस इश्यू को सॉल्व करेंगे, ऐसा स्टेट इलेक्शन कमिश्नर ने हमको आश्वासन दिया है। दूसरा, बहुत सारे वोटर जो है बाउंड्री के बाहर दूसरे वार्ड में ले गए हैं। धारावी के अंदर एक जगह में 6,000 से 10,000 वोट, हमारे यहाँ पे 1,000 से 1,500 वोट, अंधेरी में ये 2-2, 3-3 हज़ार वोट एक वार्ड से लेके दूसरे वार्ड में गया है। ये वार्ड के जो वोटर्स है वो उसी वार्ड में होना चाहिए और ये मुंबई महानगर पालिका के पास ऑब्जेक्शन आता है, बिल्डिंग का ऑब्जेक्शन आता है, स्लम का ऑब्जेक्शन आता है, उसी वक्त सुमोटो करना चाहिए। इसके लिए कोई भी फॉर्म भरने की आवश्यकता नहीं है। दुबार मतदारांवर आता काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि यावरून काँग्रेसनं आता निवडणूक आयुक्तांची सुद्धा भेट घेऊन आपल्या तक्रारी केलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।